आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन हा जो चॅप्टर आहे हा सुरू करायचा आहे. तर चॅप्टरची हेडिंग टाका पार्शियल फ्रॅक्शन. तर सगळ्यात सुरुवातीला आपण काही बेसिक कॉन्सेप्ट जे आहे ते समजून घेणार आहे 2-5 मिनिटांमध्ये आणि मग ॲक्च्युअल चॅप्टरची जी आहे ती सुरुवात होईल. तर हे 3 फॉर्म्युलेज आपल्यासाठी या चॅप्टरसाठी प्रॉब्लेमसाठी महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. दुसरा फॉर्म्युला आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तिसरा फॉर्म्युला आहे ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर या चॅप्टरच्या आता पॉईंट ऑफ व्ह्यू काही आपल्याला महत्त्वाचे फॉर्म्युलाज जे आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर ते समजून घेऊयात. त्यातले आता फॉर्म्युले जे आहेत भरपूर जणांना ऑलरेडी हे माहीत आहेत आणि वापरता येतात. काहींना येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय फक्त मी. एक 5 मिनिट लागतील आपल्याला. सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे आपल्याकडे या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. आता या एच्या ऐवजी क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक्सची टर्म दिली असणार आहे. म्हणजे असेल एक्स स्क्वेअर मायनस बीच्या ठिकाणी कोणताही नंबर असेल किंवा बी स्क्वेअरच्या ठिकाणी कोणताही दुसरा नंबर असेल. ठीक आहे. किंवा एच्या ठिकाणी एक्स तुम्हाला मी सांगितला पण काही क्वेश्चनमध्ये आपल्याला त्याच्याऐवजी टी पुट करावा लागतो. म्हणजे इथे एच्या ऐवजी काय येऊ शकतो टी स्क्वेअरही येऊ शकतो. ठीक आहे. आपण समजा इथे कन्सिडर केला एक्स स्क्वेअर आहे मायनस इथे नंबर असणार आहे. तर हा नंबर जो आहे तो काय असेल तुम्हाला देताना क्वेश्चनमध्ये 9 दिला जाईल 4 दिला जाईल किंवा 1 दिला जाईल किंवा 25 दिला जाईल किंवा 16 दिलं जाईल. हे काय आहेत सगळे स्क्वेअर आहेत. कोणाचे स्क्वेअर आहे? हा 3चा स्क्वेअर आहे, हा 2चा स्क्वेअर आहे, हा 1चा स्क्वेअर आहे, हा 5चा स्क्वेअर आहे किंवा हा 4चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जो काही नंबर असेल तो काय असेल एखाद्या नंबरचा काय असणार आहे परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. मग आपण समजा इथे घेतला 1. आता 1ला आपण काय लिहिणार 1चा स्क्वेअर काय तो 1च येतो म्हणून आपण लिहिणार 1 स्क्वेअर. म्हणजे आपण हा फॉर्म्युला जो आहे तो वापरू शकतो. आणि हा फॉर्म्युला वापरून आपल्याला करायचं या फॉर्मॅटमध्ये या टर्मला लिहायचं आहे म्हणजे एक्सपान्शन करायचं आहे. मग इथं आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. तर एच्या ठिकाणी कोण आहे एक्स, बीच्या ठिकाणी कोण आहे 1. मग आपण इथे लिहिणार एक्स एच्या ठिकाणी आणि बीच्या ठिकाणी येणार 1. तर एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 असं त्याचं काय होईल एक्सपान्शन होईल. किंवा तुम्हाला या ठिकाणी नंबर दिला जाईल 9. 9 म्हणजेच काय 3चा स्क्वेअर. आता बीच्या ठिकाणी काय व्हॅल्यू आली आहे 3 आली आहे. मग तुम्ही काय करणार या 1 आणि या 1च्या ऐवजी काय आता 3 येईल कारण की बीची व्हॅल्यू यावेळेस काय आहे 3 आहे. किंवा तुम्हाला दिला जाईल 16. 16 म्हणजे काय 4चा स्क्वेअर म्हणजे तुम्ही लिहिणार 4 स्क्वेअर. मग इथं 3च्या ऐवजी काय येईल 4 इथं येईल 4. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे हा वापरायचा आहे. आता पुढचे जे 2 फॉर्म्युला आहेत सिमिलरच आहेत फक्त त्यामुळे प्लस मायनसचा डिफरन्स आहे. त्यातला एक फॉर्म्युला तुम्हाला मी समजून सांगतो. ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर इथे पण एच्या ऐवजी तुम्हाला एक्स किंवा टीची टर्म येऊ शकते. जनरली एक्सची टर्म येते. तर एक्सचा क्यूब मायनस इथे काय असेल जो नंबर असेल तर काय असेल ते कोणत्या ना कोणत्या नंबरचा काय असणार आहे परफेक्ट क्यूब असणार आहे. म्हणजे जसं की 8 घेतला 8 काय 2चा क्यूब आहे किंवा 1 असेल म्हणजेच काय 1चा क्यूब आहे किंवा 27 दिला जाईल म्हणजे 3चा क्यूब किंवा 125 दिला जाईल म्हणजे काय 5चा क्यूब किंवा 64 दिला जाईल म्हणजेच काय 4चा क्यूब. ठीक आहे. तर तुम्हाला त्याला इथे क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं जर हा फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा असेल तर. मग इथे पहा आता एच्या ऐवजी काय आहे एक्स, बीच्या ऐवजी काय आहे 1. मग आपण इथे लिहिणार एक्स मायनस 1 म्हणजे एच्या ठिकाणी आपण लिहिला एक्स, बीच्या ठिकाणी लिहिला 1. तसंच या फॉर्म्युला म्हणजे या ब्रॅकेटमध्ये सुद्धा तेच करायचं आहे. एच्या ठिकाणी लिहायचं आहे एक्स आणि बीच्या ठिकाणी लिहायचं आहे 1. मग इथे येईल एक्स त्याचा स्क्वेअर प्लस एची व्हॅल्यू आहे एक्स इंटू बीची व्हॅल्यू 1 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर येईल. ठीक आहे. म्हणजे याचं फायनल व्हॅल्यू काय बनेल एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर एक्स इंटू 1 एक्स 1चा स्क्वेअर 1 असं त्याचं एक्सपान्शन जे आहे ते या ब्रॅकेटचं बनेल. तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं. म्हणजे फॉर्म्युला कसा वापरायचा तुम्हाला ते मी सांगितलेला आहे. इथे जर प्लस असता इथे प्लस येईल आणि इथे मायनस येईल. ठीक आहे. एवढा डिफरन्स होईल फक्त. बाकी काही डिफरन्स होणार नाही. दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता हे फॉर्म्युले कसे वापरायचे तुम्हाला मी ते सांगितलं. आता काही अजून थोड्याशा बेसिक गोष्टी समजून घेऊयात. सगळ्यात पहिले आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे पॉलिनॉमियल म्हणजे काय. तर अशी कोणतीही टर्म एक्सची टर्म असेल किंवा कोणतीही टीची टर्म असेल किंवा कोणत्याही अल्फाबेटपासून बनलेली टर्म आहे ज्याच्यामध्ये काय आहे सगळे पॉवर फंक्शन पॉवर फंक्शन म्हणजे काय रेस टू मध्ये त्याच्या घातांकामध्ये काही ना काहीतरी नंबर लिहिला आहे. समजा एक्स क्यूब म्हणजे हे काय झालं पॉलिनॉमियल झालं. मग फक्त सिंगल्स टर्म असणार आहे का नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला दुसरी पण टर्म असू शकते. फॉर एक्झाम्पल 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 या फॉर्मॅटमध्ये ही टर्म असू शकते. ठीक आहे. त्याला सुद्धा आपण काय म्हणणार पॉलिनॉमियलच म्हणणार आहोत. त्याच्यानंतर इथे रेस टू मध्ये जे नंबर आहे हा काय असणार आहे होल नंबर असणार आहे. कधी पण होल नंबर म्हणजे काय त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 असा कोणताही नंबर असू शकतो. ठीक आहे. 0 पासून पुढे प्लस नंबर
मायनस नंबर नसणार आहेत किंवा फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक ज्याला आपण म्हणतो म्हणजे 2/3 1/3 असले जे काही नंबर ते नसणार आहेत या चॅप्टरमध्ये. याच्यानंतर या ठिकाणी काहीच नंबर मल्टिप्लाय नाही म्हणजे इथे काय आहे मल्टिप्लाय 1. या ठिकाणी प्लस मायनस कोणताही नंबर मल्टिप्लाय असू शकतो. इथे पण प्लस मायनस कोणताही नंबर मल्टिप्लाय असू शकतो. इथे पण प्लस मायनस कोणताही नंबर मल्टिप्लाय असू शकतो. ठीक आहे. तर हे काय झालं पॉलिनॉमियल झालं. हां, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे. आता आपल्याला पाहिजे आहे पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय? डिग्री ह्या चॅप्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची आहे. नीट समजून घ्या. आपला पुढचा पॉईंट समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला डिग्री जी आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आता समजा हे एक आपल्याकडे आहे एक्सप्रेशन आहे, पॉलिनॉमियल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जेवढ्या एक्स्ट्रा टर्म्स आहेत त्या सगळ्या नीट पाहिजेत. त्यांचे घातांक किंवा पॉवर जे आहेत ते पाहिजेत. आणि त्यातली कोणती अशी एक्स्ट्री टर्म आहे ज्याचा सगळ्यात मोठा घातांक आहे ती टर्म शोधून काढायची. मग ती शोधून काढली, मग त्याचा पॉवर किती ती पहा किंवा घातांक किती ते पहा. किती आहे? 3 आहे. म्हणजे या एक्सप्रेशनची, या पॉलिनॉमियलची डिग्री जी आहे ती असणार 3. काय सांगितलं नीट पहा. जे काही एक्सप्रेशन दिले, पॉलिनॉमियल दिले, त्याच्यात जेवढ्या काही एक्स्ट्रा टर्म्स आहेत किंवा अल्फाबेटच्या फॉर्मॅटमध्ये जे काही टर्म्स दिले आहेत ते तुम्हाला पाहिजेत. त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर पाहायची आहे किती आहे त्याची. मग या एक्सप्रेशनमध्ये पॉलिनॉमियलमध्ये एक्सच्या जेवढ्या काही टर्म्स आहेत त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर या टर्मची आहे. तर त्याची पॉवर किती आहे किंवा घातांक किती आहे? 3 आहे. म्हणून डिग्री या पॉलिनॉमियलची झाली 3 झाली. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता समजा आपल्याकडे टर्म आहे x+1 इंटू x-2 अशा ह्या 2 टर्म्स आहेत. आता ह्या दोन्ही टर्म्समध्ये काय आहे? मध्ये 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 ब्रॅकेटच्या मध्ये इथे काही साईन आहे का? नाही आहे. म्हणजेच काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे आपण याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एक एक्सप्रेशन भेटेल. म्हणजेच पॉलिनॉमियल मिळेल. मग त्या पॉलिनॉमियलची डिग्री काय असेल? पहा, आपण या एक्सने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार म्हणजे x इंटू एक्स काय होईल? एक्स स्क्वेअर होईल. एक्स इंटू एक्स म्हणलो. दोन्हींचा बेस सेम आहे. त्यांच्या पॉवरचे होते ॲडिशन. तर 1+1 किती होईल? 2 म्हणजे एक्स स्क्वेअर आपण लिहू शकतो. म्हणजे या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आपल्याला पॉलिनॉमियल मिळणार आहे त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर असलेली टर्म जी आहे ती ही असणार आहे एक्स स्क्वेअर. म्हणजे त्याच्यामध्ये 2 जी आहे त्याची काय असणार आहे? डिग्री असणार आहे या पॉलिनॉमियलची किंवा ज्यापासून जे पॉलिनॉमियल बनेल त्याची. ठीक आहे. किंवा याला आपण समजा अजून एका ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं. मग आपण काय करणार? एक्स इंटू एक्स काय होईल? एक्स क्यूब होईल. म्हणजे जे काही याच्या मल्टिप्लिकेशन नंतर आपल्याला जे एक्सप्रेशन मिळेल, पॉलिनॉमियल मिळेल त्याच्यामध्ये एक्स क्यूब जी आहे ही काय असणार आहे? सगळ्यात हायेस्ट पॉवर किंवा घातांकावाली टर्म असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर किंवा घातांक किती आहे? 3 आहे. म्हणजे डिग्री काय झाली याची? या पॉलिनॉमियलची एक्सप्रेशनची 3 झाली. ठीक आहे. तर आपण इथे डिग्री आणि पॉवर जी आहे ती समजून घेतलेली आहे. आता पुढे जाऊयात. आता आपल्याला पाहायचं आहे लिनियर फॅक्टर म्हणजे काय? तर लिनियर फॅक्टरमध्ये लक्षात ठेवा ax+b या फॉर्मॅटमध्ये टर्म असते. तर इथे a आणि b जे आहे हे काय असणार आहेत? नंबर्स असणार आहेत त्या ठिकाणी. म्हणजे एक्सच्या टर्मला कोणताही इथे नंबर मल्टिप्लाय आहे 0 सोडून. मग तो 1/2 असू शकतो, 2/3 असू शकतो, +1 असू शकतो, -1 असू शकतो, +2 असू शकतो, -2 असू शकतो. म्हणजे फ्रॅक्शनमध्ये किंवा अपूर्णांकामध्ये नंबर असू शकतो, प्लस मायनसही नंबर असू शकतो एच्या ठिकाणी. फक्त 0 नसणार आहे. राहिलं बीच्या ठिकाणी या कोणताही नंबर असू शकतो, कोणताही. म्हणजे त्यामुळे 0 पण आला. 0, 1, 2, 3, 4 -1, 2, 3 -3, -4, -5 असा कोणताही नंबर किंवा 1/2, 3/4 असा कोणताही नंबर या बीच्या ठिकाणी असू शकतो. मग या फॉर्मॅटमध्ये जर टर्म दिली आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल 2x+3 दिलाय किंवा -2x -3 दिलाय किंवा 2/3x +4/5 अशी टर्म दिली आहे. हे काय आहेत सगळे लिनियर फॅक्टर आहेत. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला सांगितलं तुम्हाला आता जो पॉईंट आहे लिनियर फॅक्टर हा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे या चॅप्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. आता आपल्याला पाहायचं आहे क्वाड्रेटिक एक्सप्रेशन म्हणजे काय? समजा आपल्याकडे आपण इक्वेशन आहे ax² + bx + c एक्सप्रेशन आहे हे. ठीक आहे. तर या एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो? तर क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये या ए, या बी आणि या सीच्या ठिकाणी जो काही नंबर असेल तो असणार आहे रिअल नंबर. फक्त एची व्हॅल्यू जी आहे ती 0 नसली पाहिजे हे लक्षात ठेवा. मगाच्या पण केसमध्ये आणि या पण केसमध्ये एची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. बी आणि सीच्या ठिकाणी व्हॅल्यू 0 असू शकते, प्लस मायनस असू शकते आणि फ्रॅक्शनमध्ये पण असू शकते. इथे पण प्लस मायनस नंबर असू शकतो, फ्रॅक्शन असू शकतो. फक्त इथे 0 असणार नाही. इथे 0 असू शकतो, इथे पण 0 असू शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण काय म्हणणार? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन किंवा क्वाड्रॅटिक फॅक्टर. आता या फॉर्मॅटमध्ये समजा टर्म असेल ती कशी असेल? x² + 5x + 6. ठीक आहे. आपण जे फॅक्टर्स कसे पाडायचे हे शाळेमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. समजा आता इथे 6 आहे.
ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, असे 2 नंबर्स हवे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 6 आलं पाहिजे आणि ॲडिशन किती आले पाहिजे, 5 आले पाहिजे. म्हणजे 2 आणि 3 असे हे 2 नंबर्स आहेत. 2 × 3 केलं तर किती येतो, 6 आणि 2 आणि 3 चे ॲडिशन केली किती येते, 5. म्हणजे 2 आणि 3 असं आपण लिहू शकतो. मग आपण काय करतो, एक्स स्क्वेअर 5x ऐवजी आपण लिहिणार 3x + 2x. 2x + 3x किती होईल, 5x + 6. या 2 टर्म्समध्ये आपण x कॉमन घेतो म्हणजे येईल x + 3 प्लस या दोन्ही टर्म्समधून आपण 2 कॉमन घेतला, परत येईल x + 3. आता या दोन्ही टर्म्समधून x + 3 काय निघतोय, कॉमन. मग इथं टर्म शिल्लक राहिली x, इथं राहिली +2. म्हणजे हे 2 फॅक्टर्स याचे बनले या इक्वेशनचे, सॉरी या एक्सप्रेशनचे. ठीक आहे, हे 2 फॅक्टर्स बनलेले आहेत. आता इथे आहे x, इथं आहे नंबर, इथं आहे x, इथे आहे नंबर. ह्याला आपण काय म्हणणार, लिनियर फॅक्टर. ठीक आहे, म्हणजे हे क्वाड्रेटिक एक्सप्रेशन होतं, त्याच्यापासून आपल्याला हे 2 लिनियर फॅक्टर्स मिळालेले आहेत. आता प्रत्येक वेळेसच क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पडतात असं नाही. ठीक आहे, जर त्याचे फॅक्टर्स असे पडत नसतील तर त्याला आपण म्हणतो इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन किंवा इक्वेशन किंवा फॅक्टर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल x² + x + 1 हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण की याच्यामध्ये x² टर्म आहे. x² टर्म असली की समजून घ्यायचं ते म्हणजे मॅक्झिमम x² टर्म पाहिजे, स्क्वेअरवाली टर्म पाहिजे, मॅक्झिमम त्याच्यामध्ये स्क्वेअरच पाहिजे एक्स्ट्रा टर्मचा. तर तशा टर्मला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक फॅक्टर किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा एक्सप्रेशन असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर याचे फॅक्टर्स पडत नाहीत. आता असे कोणते 2 नंबरांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं आणि ॲडिशन पण 1 येते, तर नाही येत. ठीक आहे, कॅल्सियम टाकलं तुम्हाला काही ते वेगळी व्हॅल्यू दाखवेल, ते फॅक्टर्स पडतात. फॅक्टर कसे पडतात कॅल्सियम तुम्हाला मी दाखवून दिलं नंतर. पण याचे फॅक्टर जे आहेत ते कॅल्सियम थोडेसे वेगळे येतात. मग त्याच्यातून आपलं समजून जातं की याच्यावरून काही फॅक्टर ह्याचे पडत नाही आहेत. म्हणजेच अशा टाईपमध्ये इक्वेशन असलेलं आपण काय म्हणणार, इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असं म्हणणार. ठीक आहे, x² + x + 1 x² - x सॉरी x² + x - 1 असंही इक्वेशन असू शकतं ते. ठीक आहे, तर आता ज्या सांगितलेल्या गोष्टीत पॉसिबिलिटी आहे, तुम्ही थोड्या वेळ विसरून जाल, काही हरकत नाही. घरी गेल्यानंतर परत पहा आणि नीट लक्ष देऊन समजून घ्या. ठीक आहे, आजचा जो तुम्हाला तसा पार्ट समजून जाईल तात्पुरता, पण तुम्ही नंतर विसरणार, ह्यात काय वाद नाही. तर त्याला थोडंसं परत पाहताल, हात जो सांगितलेला जो पार्ट आहे तो, जेणेकरून तुम्हाला पुढचा पार्ट जो आहे हा समजायला सोपा जाईल. तेवढे 3 फॉर्म्युले जे आहेत हे लिहून टाकायचे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचा आहे. आता हेडिंग टाका, प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे, इथून एवढं थोडंसं लिहू नका, फक्त प्रॉपर लिहा आणि फ्रॅक्शन लिहा. ह्याच्या पुढच्या स्लाईडवरती इम्प्रॉपर आहे. ठीक आहे, प्रॉपर फ्रॅक्शन हेडिंग टाका. आता प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन काय सांगते पहा. इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इन द न्यूमिनेटर इज स्मॉलर दॅन द डिनॉमिनेटर ऑफ द पॉलिनॉमियल, देन द रॅशनल फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज प्रॉपर फ्रॅक्शन. याचा अर्थ काय होतो त्याचा पहा. समजा आपल्याकडे असा टाईपमध्ये रॅशनल फ्रॅक्शन दिला आहे, म्हणजे अशी टर्म दिलेली आहे. त्याच्यामध्ये न्यूमिनेटरमध्ये एक पॉलिनॉमियल आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये एक पॉलिनॉमियल आहे. न्यूमिनेटरमध्ये एक पॉलिनॉमियल आहे, डिनॉमिनेटरमध्ये एक पॉलिनॉमियल आहे, म्हणजे एक्स्ट्रा टर्म्स आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची डिग्री पाहिजे. त्या टर्मची डिग्री किती आहे, 4 आहे या ठिकाणी. याची किती डिग्री, 2 आहे. याची डिग्री 2 न्यूमिनेटरमधल्या टर्मची आणि डिनॉमिनेटरमध्ये जी डिग्री आहे त्याची किती आहे, 4 आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे, इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, म्हणजे पॉलिनॉमियलची डिग्री कुठे असलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री सांगितली त्यांनी, न्यूमिनेटरमध्ये असलेल्या. न्यूमिनेटर म्हणजे अंशस्थानी जी टर्म आहे किंवा पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री जी आहे 2, ती कशी पाहिजे, स्मॉलर पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, कमी पाहिजे. कशापेक्षा, तर डिनॉमिनेटर म्हणजेच छेदस्थानी जे पॉलिनॉमियल आहे त्याच्या डिग्रीपेक्षा. माझी किती डिग्री, 4, ह्याची किती आहे, 2, म्हणजे ह्याच्यापेक्षा याची डिग्री कशी आहे, कमी आहे. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी पॉलिनॉमियल आहे त्याच्यापेक्षा याची डिग्री कशी आहे, कमी आहे. तर तशा वेळेस या फ्रॅक्शनला किंवा या टर्मला आपण काय म्हणणार, प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणणार. तर सेकंड एक्झाम्पल आहे या ठिकाणी पहा. याच्या ठिकाणी काहीच पॉवर नाही आहे एक्सची, म्हणजे किती आहे, 1 आहे. म्हणजे डिग्री काय झाली, या पॉलिनॉमियलची डिनॉमिनेटरमधल्या 1 झाली. डिनॉमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल दिलं या ठिकाणी डिग्री किती आहे त्याची, 3 आहे. पॉवर 3 आहे मॅक्झिमम, म्हणजेच डिग्री झाली 3. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री आहे 3, न्यूमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री आहे 1. म्हणजे डिनॉमिनेटरमधल्या पॉलिनॉमियलची डिग्री जास्त आहे न्यूमिनेटरमधल्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा. म्हणजे हे पण कशाचं एक्झाम्पल आहे, प्रॉपर फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता टोटल 3 मेथड आहेत आपल्या. प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये 3 मेथड आहेत. प्रॉपर फ्रॅक्शन फक्त हेडिंग टाकायच्या. प्रॉपर फ्रॅक्शन हेडिंग टाकायची, एवढं लिहायचं आहे. तर प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपले टोटल 3 मेथड्स असणार आहेत. म्हणजे पुढचे येणारे 3 टाईप जे आहेत आपले प्रॉपर फ्रॅक्शनवरच असणार आहेत. म्हणजे प्रत्येक त्याच्या एक्झाम्पलमध्ये जे काही आपल्याला अशा टर्म्स दिले असणार आहेत ते सगळे कशाचे असणार आहेत, प्रॉपर फ्रॅक्शनच्या असणार आहेत. आता 3 मेथडमध्ये काय डिफरन्स आहे किंवा 3 टाईपमध्ये पुढे काय डिफरन्स आहे ते आपण पुढे नंतर पाहूयात 1 बाय 1 लेक्चरमध्ये येणाऱ्या. आता पुढे व्हायचं आहे आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. जे आता तुम्हाला मी प्रॉपर फ्रॅक्शन सांगितलं त्याच्या उलटा असतं ते म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्याची डेफिनेशन काय सांगितलं पहा. इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इन द न्यूमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री, ठीक आहे,
ती कशी पाहिजे, ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू, जास्त पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. कशापेक्षा जास्त पाहिजे, तर डिनॉमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याच्यापेक्षा एक तर जास्त पाहिजे किंवा सेम पाहिजे. मला इथे पहा, आपल्या ठिकाणी हा फ्रॅक्शन दिला आहे. ठीक आहे, या फ्रॅक्शनमध्ये न्यूमिनेटरमध्ये हे पॉलिनॉमियल आहे. याची डिग्री किती इथे, तर 3 आहे. ठीक आहे, या ठिकाणी पॉवर किती आहे, 103, म्हणजे डिग्री झाली 3. या ठिकाणी डिग्री किती आहे, 2 आहे. म्हणजे न्यूमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री कशी आहे, जास्त आहे डिनॉमिनेटरमधल्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा. एक तर ही कंडिशन झाली. तसंच सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण डिग्री आहे 4 आणि तर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे 4 आणि 1 न्यूमिनेटरमध्ये म्हणजे अंशस्थानी जी टर्म आहे, पॉलिनॉमियल आहे, त्याची डिग्री जास्त आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये जे पॉलिनॉमियल आहे डिग्री आहे त्याची, ती कशी आहे, कमी आहे. न्यूमिनेटरमधली डिग्री जास्त आहे कशापेक्षा, डिनॉमिनेटरमधल्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा. म्हणजे हे पण कशाचं एक्झाम्पल आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. किंवा या केसमध्ये पहा, इथे 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे दोन्हीची डिग्री किती आहे, 2 आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये म्हणजे न्यूमिनेटरमधलं पॉलिनॉमियल आणि डिनॉमिनेटरमधला पॉलिनॉमियल या दोन्हीची डिग्री कशी आहे, इक्वल आहे, सेम आहे. तर अशा टाईपचे जे काही फ्रॅक्शन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. तर तुम्हाला जे सध्या स्क्रीनवर दिसतंय ते लिहून घ्या. तर आपले चौथा जो टाईप असणार आहे ज्याच्यावर आपण प्रॉब्लेम करणार आहे ते असणार आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनवर. तर आज आपल्याला त्यातला प्रॉपर फ्रॅक्शनमधली जी पहिली टोटल 3 मेथड तुम्हाला सांगितलं, त्यातली पहिली मेथड जी आहे त्याच्यावरचे प्रॉब्लेम करायचे. त्यासाठी आता आपल्याला काही थोडासा डेटा समजून घेणं खूप गरजेचं आहे. तिथे काय सांगितलं पहा, वेन द डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. म्हणजे तुम्हाला जी टर्म दिलेली आहे, फ्रॅक्शन दिलेलं आहे, ठीक आहे, या टाईपमध्ये तुम्हाला फ्रॅक्शन्स दिलेले असतील या साईडला इक्वल टूच्या. ठीक आहे, त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदस्थानी तुम्हाला काय दिले असणार आहेत, लिनियर फॅक्टर दिले असणार आहेत, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. आता रिपीटेडचा अर्थ काय, तर ते आपण पुढच्या लेक्चर म्हणजे पुढच्या मेथडमध्ये पाहणार, पुढच्या टाईपमध्ये पाहणार आहेत. सध्या फक्त लक्षात ठेवा मेन काय, लिनियर फॅक्टर किंवा डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर म्हणतो आपण त्याला, किंवा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरही म्हणतो. सगळ्याचा अर्थ एकच आहे. लिनियर फॅक्टरचा पण, डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टरचा सुद्धा आणि नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरचा सुद्धा सगळ्यांचा अर्थ एकच आहे. मग आता ह्यात सगळ्यात पहिले लिनियर फॅक्टर म्हणजे काय, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला एक्सची टर्म दिली आहे, प्लस किंवा मायनस एखादा इथे नंबर दिला आहे. मग तो 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो, 5 असू शकतो. ठीक आहे, कोणताही इथे नंबर असू शकतो. इथे फक्त प्लस मायनस साईन येईल. इथे आता एक्सला मल्टिप्लायमध्ये नंबर प्लस मायनस येऊ शकतो, पण शक्य तुम्हाला देत नाहीत. ठीक आहे, एखादा फक्त नंबर प्लसमध्ये तुम्हाला दिला तर देऊ शकतात. म्हणजे 2x+3 फॉर एक्झाम्पल किंवा 2x-3 अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टर्म दिली जाऊ शकते. म्हणजे ज्यावेळेस काय फक्त इथं एक्स आहे, एक्स किंवा त्याला नंबर पण मल्टिप्लाय असू शकतो. ठीक आहे, आणि प्लस ऑर मायनस एखादा दुसरा नंबर दिलाय तुम्हाला, तर त्यावेळेस तशा टर्मला आपण काय म्हणतो, तर लिनियर फॅक्टर असं म्हणतो. मग त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला, लिनियर फॅक्टर कुठं आहे, डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला टर्म आहे ax+b डिवाइड बाय एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा. म्हणजे अल्फा आणि बीटा म्हणजे काय, तर कोणताही नंबर त्या ठिकाणी असणार आहे. ए आणि बीच्या ठिकाणी ही कोणताही नंबर असू शकतो. पण या ठिकाणी न्यूमिनेटरचा आपल्याला कसं काही घेणं देणं नाही आहे. न्यूमिनेटरमध्ये फक्त नंबर येऊ शकतो, 1 2 3 4 5 कोणताही नंबर येऊ शकतो, -1 -2 -3 किंवा 2/3 1/3 असं कोणताही नंबर येऊ शकतो, किंवा एक्सचं कोणतंही टर्म किंवा इक्वेशन जे आहे ते न्यूमिनेटरमध्ये असू शकतं. त्याशी आपल्याला सध्या काही घेणं नाही. आपल्याला घेणं देणं आहे ते डिनॉमिनेटरशी आहे. मग डिनॉमिनेटरमध्ये काय असणार आहे, एक्स मायनस किंवा प्लस एखादा नंबर, एक्स मायनस किंवा प्लस एखादा नंबर, अल्फा आणि बीटाचे काही नंबर असणार आहे. मग त्यावेळेस आपण म्हणणार की हे जे एक्झाम्पल आहे किंवा हा जो फ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये कसे फॅक्टर्स आहेत, तर लिनियर फॅक्टर आहे. मग त्याला आपण कसं लिहिणार पहा, ए बाय यातला जो काही पहिला फॅक्टर तो लिहायचा आहे, जो आहे एक्स मायनस अल्फा प्लस बी बाय दुसरा फॅक्टर यातला आहे तो लिहा एक्स मायनस बीटा. ठीक आहे, याला आपण देणार इक्वेशन फर्स्ट. या दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे का नाही आहे, मग आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. तिथून पुढची जी प्रोसिजर आहे तुम्हाला मी प्रॉब्लेमच्या वेळेस सांगतो. फक्त त्याला या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहावं लागतं, हे समजून घ्या कसं फॉर्मॅट लिहायचा असणार आहे. त्याच्यावर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इथे टर्म आहे 3x+2 डिवाइड बाय x-4 इंटू x-5 इक्वल टू. मग मी तुम्हाला काय सांगितलं, डिनॉमिनेटरमध्ये जर लिनियर फॅक्टर असतील तर काय करायचं आहे, इक्वल टू लिहायचा, एच्या खाली पहिला फॅक्टर लिहायचा, पहिला ब्रॅकेट, म्हणजेच इथे येईल x-4 प्लस करा बीच्या खाली दुसरा फॅक्टर जो आहे किंवा दुसरा ब्रॅकेट जो आहे तो लिहून टाका, जो आहे x-5 या ठिकाणी. या ठिकाणी प्लस येऊ शकतो, प्लस आला तुम्ही काय करणार, मग इथे जो ब्रॅकेट पहिला तोच लिहायचा, एच्या खाली दुसरा ब्रॅकेट बीच्या खाली लिहून टाकायचा. हे असणार इक्वेशन फर्स्ट. या दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, पुढे त्याला सॉल्व्ह करणार. ठीक आहे, जर समजा आता 3 ब्रॅकेट आले, फॉर एक्झाम्पल ही टर्म आहे 3x+2. 3x+2 याची काही गरज नाही, समजा एक्स येऊ शकतो, फक्त नंबरही येऊ शकतो. एक्स डिवाइड बाय समजा टर्म आहे x-2 x+4 दिला, समजा आपण पुढचं टर्म घेऊयात x+5 म्हणजे मायनस प्लस पण असे
फॅक्टर्स जे आहेत ते येऊ शकतात. मग तुम्हाला काय करायचं आहे, यातला पहिला फॅक्टर किंवा पहिला ब्रॅकेट जो आहे हा एच्या खाली लिहायचा आहे. पहिला ब्रॅकेट किंवा पहिला फॅक्टर काय आहे, x-2 आहे. ठीक आहे, प्लस बीच्या खाली यातला दुसरा ब्रॅकेट किंवा दुसरा फॅक्टर लिहायचा आहे, जो आहे x-4, आणि सीच्या खाली तिसरा फॅक्टर जो आहे x+5 तो लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढे खाली तुमची लिनियर फॅक्टर असतील तेवढं तुम्हाला पुढे इथे लिहायचं आहे. समजा इथून चौथा एक ब्रॅकेट असं आपण लिहिला प्लस डी बाय चौथा फॅक्टर प्लस ई बाय पाचवा फॅक्टर, असं आपण त्याला लिहिणार आहोत. पण मॅक्झिमम तुम्हाला 3च टर्म्स येतात किंवा 3च ब्रॅकेट येतात. त्यासाठी तुम्हाला सांगितलं कसं लिहायचं आहे. तर या प्रकारे आपण त्या टर्म्स ज्या आहेत त्या लिहितो. तर याचा वापर करून आपल्याला पुढचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. जे तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतंय ते लिहून घ्या. हा आपला टाईप फर्स्ट आहे प्रॉपर फ्रॅक्शन मधला. ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. म्हणजे इथून पुढे आता येणाऱ्या 3 टाईप जे आहेत आहे, म्हणजे इथून पुढे आता येणारे आपले जे 3 टाईप आहेत त्या तिन्ही टाईपमध्ये आपल्याला जे काही टर्म्स दिले असणार आहेत त्या कशामध्ये असणार आहेत, प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये असणार आहेत. फक्त त्या 3 टर्म्समध्ये डिनॉमिनेटरमध्ये काय टर्म आहे त्याच्यानुसार त्याचे हे टाईप्स असणार आहेत. इथे आता पहिला टाईप आहे लिनियर फॅक्टर, म्हणजे आता डिनॉमिनेटरमध्ये जे काही टर्म्स असतात त्याच्यामध्ये काय असणार, सगळे लिनियर फॅक्टर्स असणार आहेत. तर लिहा पटपट. त्याचा क्वेश्चन असा आहे की इथे जे ए बी सी त्या खाली आपण जे फॅक्टर्स लिहिलेत, फॉर एक्झाम्पल एच्या खाली समजा फॅक्टर लिहिला आहे x-4 प्लस बीच्या खाली आपण समजा फॅक्टर लिहिला x-5 आणि सीच्या खाली लिहिला x-2. म्हणजे काय पहा, एच्या खाली पहिला फॅक्टर आपण लिहायला मी तुम्हाला सांगितला होता, इथं खाली लिहिला मी x-4, दुसरा ब्रॅकेट जो आहे तो लिहिला. बीच्या खाली दिलेला आहे x-5 जो तिसरा ब्रॅकेट आहे, जायचा होता सेकंड. असं काही समजा मागे पुढे झालं तर काय फरक पडेल असं त्यांनी क्वेश्चन विचारला. तर काही फरक पडत नाही. एची व्हॅल्यू बीला, बीची व्हॅल्यू सीला, म्हणजे ए बी सीची व्हॅल्यू जी आहे एकमेकांमध्ये काय होईल, बदलेल, इंटरचेंज होईल. ठीक आहे, याची व्हॅल्यू त्याला, त्याची व्हॅल्यू याला जाईल. पण जे फायनल आन्सर येणार आहे ते तुमचं काय येतं, सेम येतं. मग तुम्हाला याचे मार्क्स मिळतात का नाही, काही प्रश्न बऱ्याचदा पडला असेल तर पूर्ण मार्क्स मिळतात. कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. ठीक आहे, चला आता हेडिंग टाका, एक्झाम्पल बेस्ड ऑन द डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. पुढे लिहा ऑर डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर. म्हणजेच काय, त्या नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरलाच दुसरा एक वर्ड आहे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर किंवा लिनियर फॅक्टर. मला कळवून फक्त तिथे लिहून टाका. त्याच्यावरचा हा फर्स्ट क्वेश्चन आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला काय, रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन. तर आता इथे पण काय आहेत, 2 फॅक्टर आहेत. पण इथे फक्त काय, पहिला जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस काही नंबर नाही, म्हणजेच काय तिथे प्लस काय असणार आहे, 0 असणार आहे. फक्त तो +0 तिथे लिहिला नाहीये, म्हणून फक्त काय झाला, पहिला फॅक्टर काय झाला, x झाला. नंतर आहे x+1, म्हणजेच काय झाले, 2 फॅक्टर्स झाले. ठीक आहे, म्हणजे याला आपण कसं लिहिणार, आताच्या फॉर्मॅटमध्ये पार्शियल फ्रॅक्शन जसं लिहायचं असेल तर कसं लिहिणार, x+4 डिवाइड बाय x इन ब्रॅकेट x+1. मग a बाय फर्स्ट फॅक्टर जो आहे x प्लस b बाय सेकंड फॅक्टर जो आहे x+1, असं आपण त्याला लिहिणार आणि याला देणार आहोत आपण इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, तर आज आपण हार्डली 1 ते 2च क्वेश्चन करणार आहेत. हे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जे आपण प्रोसेस वापरणार आहे ही येणाऱ्या आपल्या पूर्ण चॅप्टरमध्ये जवळपास सगळ्या प्रॉब्लेमला सेम होणार आहे, थोडाफार मायनर चेंज होणार आहे. त्याच्यामुळं आजचे जे आपण 2 प्रॉब्लेम करणार आहोत ते एकदम म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला करायचे आहेत, घरी जाऊन परत परत करायचे आहेत. तर तुम्हाला चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. चॅप्टर खूप इझी आहे, फक्त लास्टचा टाईप थोडासा टफ आहे, काही काहींना जड जातो, पण त्याचा खूपच अवघड आहे असं काही नाही आहे. ठीक आहे, तर आता ही जी टर्म इथे लिहिली आहे तीच आता मी लिहून घेतो आन्सरमध्ये. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन लिहा. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकतात. तर तुम्हाला आता मी जसं सांगितलं तसं पहिलं इक्वेशन लिहून टाकलं ॲज इट इज. पुढे आता पुढील स्टेप काय होईल पहा, ही टर्म ॲज इट इज येईल, तिथे लिहून टाकली. आता या साईडच्या 2 टर्म्स आहेत यांचे जे डिनॉमिनेटर्स आहेत हे सेम आहेत का बाळांनो, नाही आहे. मग आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x+1 या एला मल्टिप्लाय करणार, मग इथे आपल्याला a इंटू x+1 नंतर प्लस बी आणि या x न त्या b ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे येईल bx आणि डिनॉमिनेटरमध्ये या दोन्ही टर्म्सचं येईल मल्टिप्लिकेशन, म्हणून इथे आपल्याला x इंटू x+1. यानंतर तर नेक्स्ट स्टेप तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथून मी याला थोडंसं कॉपी करून घेतो. आता काय सांगतो नीट पहा, लक्ष द्या. याचा जो हा डिनॉमिनेटर आहे, ठीक आहे, इथे कसं आहे डिवाइडमध्ये आहे, या साईडला काय होईल न्यूमिनेटरमध्ये इकडे मल्टिप्लाय होईल किंवा इथे मल्टिप्लाय होईल. तर ही टर्म काय सेम असल्यामुळे काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे
या टाईपचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत आणि म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शनचे जे काही टोटल 3 टाईप आहेत पुढचे, त्या सगळ्यांमध्ये या साईडचा डिनॉमिनेटर आणि या साईडला जो काही डिनॉमिनेटर आहे हा काय होतो, कॅन्सल होतो. ठीक आहे. फक्त पुढची जी 2 टाईप आहेत त्याच्यामध्ये थोडाफार चेंज आहे. कॅन्सल तर होणारच आहे. थोडासा चेंज आहे. थोडा फक्त तुम्हाला मी पुढील टाईप नंतर सांगेल. पण लक्षात ठेवा, या साईडचा डिनॉमिनेटर, या साईडचा काय होणार आहे, डिनॉमिनेटर कॅन्सल होणार आहे. म्हणजे ही न्यूमरेटरमध्ये जेवढी स्टेप दिसतीये दोन्ही साईडला तेवढी शिल्लक राहणार आहे आणि तीच आपल्याला लिहायची आहे. मग इथे लिहिणार आपण देअरफॉर x+4 इक्वल टू a इन ब्रॅकेट x+1 प्लस bx आणि याला आपल्याला लिहायचं आहे सेकंड इक्वेशन. हे फर्स्ट असेल, हे सेकंड असेल. ठीक आहे. जवळपास सगळ्या प्रॉब्लेममध्ये काही प्रॉब्लेम थोडासा चेंज होतो, पण 90% प्रॉब्लेममध्ये 99% मला ते हरकत नाही. पहिला इक्वेशन तुम्ही याला देणार आहात, सेकंड इक्वेशन याला देणार आहात. ठीक आहे. आता पुढे काय करायचं, तर या ठिकाणी तुम्हाला 2 फॅक्टर, पहिला आहे x, दुसरा आहे x+1. ठीक आहे. तर पहिला फॅक्टर x इक्वल टू ठेवायची व्हॅल्यू 0. ती कसं ठेवणार आपण, इक्वेशन सेकंडमध्ये ठेवणार. मग इथे पुट करूयात, पुट x इक्वल टू 0 इन इक्वेशन सेकंड. या सेकंड इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0. मग इथे येईल 0+4 इज इक्वल टू a, एक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1 प्लस b इंटू एक्सची व्हॅल्यू 0, b इंटू 0 0, 0+1 1 येईल, 1 इंटू a प्लस 0 इथे येईल a येईल आणि इकडे काय 0+4 4 येईल. म्हणजे a ची व्हॅल्यू काय आली, 4 आलेली आहे. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर a इक्वल टू 4. आता यातला जो दुसरा फॅक्टर आहे तो पाहायचा, किती आहे, x+1 आहे. मग x+1 इक्वल टू 0. आपल्याला काय करायची, एक्सची व्हॅल्यू ठेवायची ना सेकंड इक्वेशनमध्ये. म्हणून या +1ला आपल्याला या साईडला न्यावं लागेल. मायनस असं तर आपण -1 पलीकडे नेला असतं. म्हणजे जो काही नंबर आहे त्याला आपल्याला काय करायचं, पलीकडे न्यायचं आहे. मग या साईडला फक्त काय राहायला पाहिजे, एक्सचं शिल्लक राहायला पाहिजे. मग आता हा +1 या साईडला काय होईल, मायनस होईल. म्हणजे x इक्वल टू काय येईल, -1 येईल. ठीक आहे. म्हणजे या साईडला कधी पण लक्षात ठेवा, एक्सच हवा आहे आपल्याला. का, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे म्हणून. म्हणजे या साईडला x बरोबर जे काही नंबर असेल किंवा जे काही टर्म आहेत आपल्याला दुसऱ्या साईडला न्यायच्यात आणि एक्सची किंमत बनवायची. म्हणजे यावेळेस आपण x इक्वल टू काय करणार आहेत, -1 व्हॅल्यू जी आहे ही इक्वेशन सेकंडमध्ये पुट करणार आहेत. म्हणून इथे आपण लिहिणार पुट x इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्सची व्हॅल्यू -1 लिहिला प्लस 4 इक्वल टू a इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस b इंटू एक्सची व्हॅल्यू -1. तर -1 प्लस 1 काय होईल, 0 0 इंटू a 0, म्हणजे ही पूर्ण टर्म झाली 0. प्लस इंटू मायनस मायनस b इंटू 1 b येईल, म्हणजे 0 मायनस b, इकडे काय आला -b आला. या साईडला पहा -1 प्लस 4 व्हॅल्यू काय येईल, 3 येईल. म्हणजे 3 इक्वल टू -b आला. बरोबर आहे. मग इथे लिहूयात 3 इक्वल टू -b. दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करूयात. ही टर्म प्लस आहे, प्लस इंटू मायनस काय होईल, मायनस, आणि ही टर्म मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजे b इक्वल टू आपण लिहिणार -3. म्हणून इथे लिहूयात आपण देअरफॉर b इक्वल टू -3. प्रोसिजर काय केली, सगळ्यात पहिले पहा, दिलेली टर्म पार्शियल फ्रॅक्शनचे आपल्याला जे फॉर्मॅट मिळायचं तो फॉर्मॅट इथे लिहिला, त्याला इक्वेशन फर्स्ट दिलं. मग डिनॉमिनेटर सेम नव्हते म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिनॉमिनेटर दोन्हीकडे कॅन्सल होणार, ही वरची टर्म शिल्लक राहणार, त्याला आपण इक्वेशन सेकंड देणार. त्यातले पहिला फॅक्टर इक्वल टू 0 ठेवायची व्हॅल्यू, व एक्सची जी किंमत मिळेल तुम्हाला तिथे पुट करायची. तर इथे एक्स इक्वल टू डायरेक्ट 0च आहे म्हणून आपण 0 पुट केला. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये परत मग आपण x+1 इक्वल टू 0 कन्सिडर केला. एक्सची व्हॅल्यू याच्यावर बनवली -1, ती पुट केली परत इक्वेशन सेकंडमध्ये. मग तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी a b c जे काही असतील टर्म्स त्यांची जर किंमत काढायची असेल तर सेकंड इक्वेशनमध्ये तुम्हाला हे फॅक्टर्स जे आहेत इक्वल टू 0 कन्सिडर करून त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट करावं लागतात. म्हणजे काही एक्सच्या व्हॅल्यू असेल त्या तुम्हाला सेकंड इक्वेशनमध्ये पुट करावं लागतात, जेणेकरून तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू मिळतात. आलेल्या ABCच्या व्हॅल्यू नंतर परत तुम्हाला ह्या इक्वेशन फर्स्टमध्ये ABCच्या ठिकाणी काय लागतात, पुट कराव्या लागतात. तर इथे C नाही आहे, इथे फक्त A आणि Bच आहे. तर त्या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यूज काय करणार आहोत, आता पुट करणार आहोत. म्हणून इथे आपण लिहूयात पुट A इक्वल टू 4 अँड B इक्वल टू -3 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. मग फर्स्ट इक्वेशन इथूनच मी याला काय करतो, कॉपी करून घेतो. त्यात आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करूयात.
ठीक आहे. इथं आहे ए, एच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 4, इथं 4 लिहिला. प्लस बी, बीच्या ठिकाणी आहे व्हॅल्यू -1. प्लस इंटू मायनस काय येईल? मायनस येईल. म्हणजे या साईडची टर्म सेमच राहणार आहे. इथं कॉपी करून घेतली मी डायरेक्ट. हा प्लसच्या ऐवजी काय होईल? प्लस इंटू मायनस मायनस होईल. इथे येईल 3 आणि डिवाइडमध्ये हीच टर्म राहणार आहे. ती पण मी इथून कॉपी करून घेतली. तर हे आलं याचं फायनल आन्सर. या प्रकारे आपण त्याला काय करणार आहोत? सॉल्व्ह करणार आहोत. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. त्याच्यामध्ये 2च फॅक्टर होते. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणताल ह्या दोन्हीची पॉवर सेमच वाटेल. पहा, हा एक्स इंटू एक्स केला तर काय होईल? एक्स स्क्वेअर होईल. एक्स इंटू एक्स केला तर काय होईल? एक्स स्क्वेअर होईल. एक्स इंटू एक्स म्हणल्यावर काय होईल? दोन्ही टर्म्स एक्सच्या पॉवरची काय होईल? ॲडिशन होईल, कारण की मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून आपण लिहिणार एक्स 1+1 2. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याची डिग्री किती आहे? 2. आणि न्यूमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याची डिग्री किती आहे? 1. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे, टाईपचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये पण खाली जे आहे ते 2 सेपरेट फॅक्टर्स दिलेत. म्हणून हा झाला लिनियर फॅक्टर्स किंवा डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स. ज्यावेळेस पण असा डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर येईल किंवा लिनियर फॅक्टर येईल त्यावेळेस तुम्हाला याच प्रोसिजरने सॉल्व्ह करायचं आहे. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. त्यातला पुढचा क्वेश्चन आहे रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन. इथं टर्म दिली आहे 1+1/x² - 1. तर हा खूप सोपा क्वेश्चन आहे, पण हा दिसताना खूप वेगळा दिसतो बाकीच्या क्वेश्चनपेक्षा, म्हणून फक्त इथं घेतलाय. ठीक, घ्यायची काही गरज अशी नव्हती. तर याच्यामध्ये काय करायचं? सगळ्यात पहिले आपल्याला ही जी टर्म आहे याला पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं. या 1चं इथं सध्या आपल्याला काहीच कन्सिडर करायचं नाही आहे कॅल्क्युलेशनसाठी. ठीक आहे. यातली फक्त आपली ही टर्म जी आहे ती सॉल्व्ह करायची आहे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर इथं तरी कुठं फॅक्टर आहेत 2? एकच फॅक्टर दिसतोय. त्यात पण 2 फॅक्टर्स आहेत. ते कसे ते पाहूयात. इथे टर्म दिले आहे x² - 1. ठीक आहे. तर आपण फॉर्म्युला शिकलेलो आहोत. a² - b² असेल तर आपण लिहितो a - b इंटू a प्लस b. ठीक आहे. मग आता काय करायचं? तर इथं आहे x² - 1. 1चा स्क्वेअर काय? तो 1च येतो. आता हा फॉर्मॅट करा. काय करा? कम्पेअर करा. एच्या ठिकाणी कोण आहे? एक्स. बीच्या ठिकाणी कोण आहे? 1. बाकीचं सगळं सेमच आहे. मग ए आणि बीच्या ठिकाणी, म्हणजे एच्या ठिकाणी लिहिणार आपण, एच्या ठिकाणी एक्स असल्यामुळे ए आणि एच्या ठिकाणी लिहिणार एक्स. मग तो एक्स जो आहे तिथे मी लिहून टाकला. बीच्या ठिकाणी कोण आहे? 1. मग इथे लिहिला मी 1. इथे पण बीच्या ठिकाणी लिहिला 1. साइन इथे मायनस, इथं प्लस. म्हणजे या टर्मला आपण या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे 2 ब्रॅकेट्सच्या मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस 1च येणार आहे का इथे? नाही. इथं कोणताही नंबर या 1च्या ठिकाणी येऊ शकतो. मायनस नंबर. ठीक आहे. इथं मायनस साइन असेल आणि इथं नंबर असेल. 1 येईल का प्रत्येक वेळेस? नाही. कोणत्याही नंबरचा परफेक्ट स्क्वेअर असेल. म्हणजेच इथे येईल जसं की 4. 4 कितीचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर. म्हणजे इथे येईल 4. किंवा 9 म्हणजेच 3चा स्क्वेअर. किंवा 16 4चा स्क्वेअर. 25 5चा स्क्वेअर. 36 6चा स्क्वेअर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मग त्याला तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. फॉर एक्झाम्पल सांगतोय. समजा या ठिकाणी आपण दुसरा नंबर कन्सिडर करूयात. समजा इथे दिला असता 9. मग तुम्ही कन्सिडर करा त्याला 3². मग काही इथं x - 3 x + 3 असे 2 फॅक्टर्स त्याचे बनतील. ठीक आहे. तर आपल्याला पुढे जाऊन इंटिग्रेशन नावाचा एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये एक स्पेशल मेथड आहे. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर त्यासाठी हा चॅप्टर खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी हा खूप परफेक्ट करायचा. कारण की तो चॅप्टर भरपूर जणांना पुढे जाऊन जमत नाही. त्यातला फक्त हाच टाईप सगळ्यांना जमू शकतो जर हा चॅप्टर तुम्हाला येत असेल तर. त्याच्यामुळे या चॅप्टरला एकदम परफेक्ट करायचं आहे. पुढे जाऊयात. तर यातली आता फक्त आपल्याला एवढीच टर्म घ्यायची सगळ्यात पहिले. आणि त्याला काय लिहायचं पहा. सगळ्यात पहिले x² - 1 त्याला आपण लिहिणार 1/x - 1 इंटू x + 1. आता जो फॉर्म्युला सांगेल त्याच्यावर आपण हे एक्सपान्शन केलं याचं. मग पुढच्या स्टेपमध्ये काय येईल? ही टर्म आपण लिहिणार ॲज इट इज x - 1 इंटू x + 1 इक्वल टू a बाय पहिला ब्रॅकेट जो आहे तो लिहून टाका x - 1 प्लस b बाय यातला दुसरा ब्रॅकेट जो आहे तो लिहून टाका, जो आहे x + 1. याला इक्वेशन द्या फर्स्ट. मग इथून पुढची जी प्रोसिजर असेल ती आपली काय असेल? सेम असेल. फक्त लास्टला थोडासा चेंज होईल. ठीक आहे. तर आता जे सांगितलं एवढं तेवढं मी सिस्टमॅटिक लिहून घेतो. तोपर्यंत मी क्वेश्चन लिहा. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये काही शंका असतील तर विचारून घ्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी दोन्ही स्टेप आत्ताच्या लिहून घेतल्यात. त्या साईडला फॉर्म्युला लिहून दिला आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये ही टर्म सेम राहणार आहे. त्याच्यामुळे त्याला ॲज इट इज मी इथे काय केलं आहे? कॉपी केलेलं आहे.
राहिलं या साईडला पहा, दोन्हीचं डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही आहे. मग आपण काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. एक्स प्लस वननं एला मल्टिप्लाय करणार. इथे येईल ए इंटू एक्स प्लस वन प्लस बी इंटू एक्स मायनस वन. डिनॉमिनेटरमध्ये या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन येईल. मग हा ब्रॅकेट या साईडचं काय होतील? कॅन्सल होतील. पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे आपल्याला याचं वन इक्वल टू एवढी टर्म लिहायची आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ही स्टेप जरी नाही लिहिली तरी सुद्धा चालते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता वन इक्वल टू इकडे जी काही टर्म आहे किंवा इथं जी काही टर्म असेल न्यूमिनेटरमध्ये दोन्ही साईडला तुम्ही डायरेक्ट लिहिली, त्याला इक्वेशन सेकंड दिलं तरी सुद्धा चालतं, स्पेशली या टाईपमध्ये तरी. किंवा हे पुढे आपल्याला येणारे 2-3 टाईप आहेत, 2 टाईप, तर त्याच्यामुळे सुद्धा. त्याला आपण दिलं सेकंड इक्वेशन. यातला पहिला फॅक्टर घेतला एक्स मायनस वन. ठीक आहे. एक्स मायनस वन हा पहिला फॅक्टर घेतला. इक्वल टू आपण घेणार 0. मायनस वनला या साईडला काय होईल? तो प्लस वन होईल. म्हणजे एक्स इक्वल टू झाला 1. म्हणजे आता आपल्याला काय करायची? एक्सची व्हॅल्यू 1 जी आहे ती इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायची आहे. म्हणून इथे आपण लिहिणार पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 1 इक्वल टू ए, एक्सची व्हॅल्यू 1 प्लस 1 प्लस बी, एक्सची व्हॅल्यू 1 मायनस 1. 1 मायनस 1 0 0 इंटू बी 0. म्हणजे ही पूर्ण टर्म झाली 0. 1 प्लस 1 2 2 इंटू ए 2a प्लस 0. आणि या साईडला आहे 1. मग 2a प्लस 0 किती येईल? 2a येईल. मग इथं फक्त राहिलं 2a. आता हा 2 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल? डिवाइड. म्हणजेच काय येईल? 1/2. म्हणजे एची व्हॅल्यू काय बनणार? 1/2 बनणार. ठीक आहे. मग इथे लिहूयात अगोदर सगळ्यात पहिले 1 इक्वल टू 2a. नेक्स्ट स्टेपमध्ये हा 2 इकडे आणूयात, म्हणजेच 1/2 अशी व्हॅल्यू बनेल एची. मग इथे लिहूयात देअरफॉर ए इक्वल टू 1/2. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. याची व्हॅल्यू बनली. आता आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे. बीची व्हॅल्यू काढण्यासाठी त्यातला सेकंड फॅक्टर जो आहे एक्स प्लस वन, सॉरी एक्स प्लस वन इक्वल टू 0 कन्सिडर करणार आपण. आता हा प्लस 1 या साईडला काय होईल? मायनस 1 होईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय बनली? -1 बनली. आता ही व्हॅल्यू आपण परत इक्वेशन सेकंडमध्ये पुट करणार आहोत. मग इथे लिहूयात आपण पुट एक्स इक्वल टू -1 इन इक्वेशन सेकंड. मग इथं आहे 1. मग इथे लिहिला देअरफॉर 1 इक्वल टू ए इन अ ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू -1 प्लस 1 प्लस बी इन ब्रॅकेट एक्स मायनस 1, एक्सची व्हॅल्यू -1 मायनस. आता पहा -1 प्लस 1 काय होईल? 0 0 इंटू ए 0. म्हणजे इथून एवढ्या टर्मची व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. 0 नंतर आता पहा इथं आहे प्लस बी. -1 किती होईल? -2 होईल. प्लस इंटू मायनस मायनस बी इंटू 2 2b. इथे आहे 0. तो 0 -2b व्हॅल्यू काय येईल? -2b येईल. या साईडला व्हॅल्यू इथं आहे +1. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल देअरफॉर. आता हा -2 इथं मल्टिप्लाय करायला काय होईल? डिवाइड. म्हणजेच 1/-2 येईल. आता हा मायनस जो आहे तो येईल न्यूमिनेटरमध्ये, म्हणजेच -1/2 आपण लिहू शकतो. एवढी कशाची किंमत असणार आहे? बीची किंमत असणार आहे. म्हणून इथे लिहूयात देअरफॉर बी इक्वल टू -1/2. यानंतर ए आणि बीची व्हॅल्यू लिही आहे ती अप्लाय करायची. आता इक्वेशन फर्स्टमध्ये सगळ्यात पहिले पुट करायची. मग इथे लिहूयात पुट ए इक्वल टू 1/2, बी इक्वल टू -1/2 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट हे आहे. त्याला इथून मी काय करतो? डायरेक्ट कॉपी करून घेतो. मग एची व्हॅल्यू आहे 1/2. मग इथे लिहिला मी 1/2 आणि बीची व्हॅल्यू आहे -1/2. बीच्या ठिकाणी लिहिला -1/2. अजून आन्सर आलेला नाही आहे फायनल. काय करायचं? सगळ्यात पहिले क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन लिहिल्यानंतर इथून खाली लिहायचं आहे इथपर्यंत. ठीक आहे. हा फॉर्म्युला या पहिल्याच लाईनसाठी आहे. त्यानंतर इथून खाली लिहायचं आहे.
इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. चला घेऊन घ्या पटपट. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. इकडलं काम आपलं संपलंय, त्याला इकडून मी काढून टाकतो. आता पुढे काय येईल पहा, हा 2 जो आहे तो येईल डिनॉमिनेटरमध्ये आणि या x - 1ला काय होईल मल्टिप्लाय. त्यानंतर प्लस इंटू मायनस येईल मायनस या ठिकाणी आणि हा 2 सुद्धा येईल डिनॉमिनेटरमध्ये आणि या x+1ला काय होईल मल्टिप्लाय. ठीक आहे, म्हणजे हीच टर्म राहणार आहे, फक्त काय थोडासा चेंज होणार आहे. तर यातला 2 जो आहे तो सांगितला मी तुम्हाला येणार आहे डिनॉमिनेटरमध्ये, या ब्रॅकेटला काय होईल मल्टिप्लाय. मग इथे लिहिला मी 2. त्यानंतर प्लस इंटू मायनस इथे काय होणार सांगितलं मी मायनस, तर तो मायनस केला. यानंतर इथला 2 जो आहे तो येईल डिनॉमिनेटरमध्ये, या ब्रॅकेटला काय होईल मल्टिप्लाय. मग तो 2 जो आहे तो आपण लिहून टाकूयात डिनॉमिनेटर 1 2 डिनॉमिनेटर. नेक्स्ट स्टेप मग काय होईल, या दोन्ही टर्म्समधून 1/2 जो आहे तो कॉमन निघेल. या साईडची टर्म जी आहे ती सेमच राहणार. ठीक आहे, तर याला मी इथून डायरेक्ट कॉपी करून घेतलं खाली. फक्त यातला 1/2 जो आहे तो आपल्याला कॉमन घ्यायचा आहे दोन्ही टर्म्समधून. ठीक आहे, हा 1/2 मी कॉमन घेतला, इथला 2 काढून टाकला, इथला 2 काढून टाकला, दोन्ही इथला आपण 2 कॉमन घेतला आहे. एवढीच टर्म या ठिकाणी शिल्लक राहील. मग आन्सर आलं का फायनल? नाही. आपण फक्त काय केलं या ठिकाणी, ही जी टर्म आहे त्याचा आपण पार्शियल फ्रॅक्शन काढलेलं आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, याच्यामध्ये पुट करायची आहे. त्याच्यामध्ये ही टर्म होती त्याला आपण पार्शियल फ्रॅक्शननी सॉल्व्ह केलं. पहा ही टर्म म्हणजे ही टर्म आहे, त्याला आपण त्याच्याऐवजी ही टर्म लिहिली आणि मग पुढे सॉल्व्ह केलं. म्हणजे याचा अर्थ ही जी आपण व्हॅल्यू काढली आहे ही कशाची व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू आहे. लिहिलं ना आपण, हीच टर्म आहे ना ही, म्हणजे याची व्हॅल्यू ही झाली. म्हणजेच याच्या इक्वल टू आपण हे लिहू शकतो, म्हणजेच याच्या ठिकाणी आपण ही किंमत सुद्धा ठेवू शकतो. तर तेच आपल्याला या ठिकाणी ही किंमत पुट करायची आहे. तर त्यासाठी आपण याला इक्वेशन नंबर 3 देऊयात. ठीक आहे, याला देऊयात 3 आणि खाली लिहूयात पुट इक्वेशन 3 इन या टर्ममध्ये. ठीक आहे, थोडंसं अवघड वाटलं असेल, पण घरी गेल्यानंतर फक्त नीट लक्ष देऊन पहा, तुम्हाला कळून जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग 1 ला 1 लिहिला प्लस 1/x² - 1, तर तो लिहून टाकला. तर हा 1 ला 1 प्लसला प्लस आणि याची व्हॅल्यू आहे एवढी, ती फक्त इथे लिहून टाकायची आहे आपल्याला, बस. हे झालं याचं फायनल आन्सर. हा टाईप थोडासा वेगळा आहे किंवा हा प्रॉब्लेम आहे तो थोडा वेगळा आहे. अशा टाईपचे प्रॉब्लेम शक्यतो विचारले जात नाही, पण हा सुद्धा विचारलेलाच आहे. ठीक आहे, म्हणूनच मला नंतर भरपूरसे स्टुडंट्स विचारतात की सर याला सॉल्व्ह करायचं कसं, म्हणून फक्त सांगितलं आहे, त्याला घ्यायची गरज अशी नव्हती. जास्त विचारलं जात नाही, एकदाच विचारलं आजपर्यंत, तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. याला लिहून टाकायचं, बाकी काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. हा जो क्वेश्चन आहे आपल्या पहिल्या क्वेश्चनसारखा सिमिलर आहे, थोडासा चेंज आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला आहे, ह्याचं आन्सर तुमचं काय ते ए बीचं तेवढं फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. बाकी काय पूर्ण इक्वेशन टाईप करायची गरज नाही आहे. फक्त ए आणि बीची व्हॅल्यू काय ती तुमची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करताल. ते यूट्यूबला पाहणार आहे त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तेवढी व्हिडिओ पाहून घ्या. आपलाच लेक्चर जे आहे ते संपलेलं आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल.